नमस्कार मित्रांनो, वेलकम टू छोटा बीस्ट ब्लॉग। आज मी काहीतरी नवीन करायचा ट्राय करते। आज मी थेट तुमच्याशी समोरासमोर बोलायचा प्रयत्न करते। खूप कॉन्फिडन्स लागतो, पण बघू, काही चुकलं असेल तर माफ करा आणि काही सुधारणा असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। मी तुमच्या कमेंट्सची मनापासून वाट बघते। मी आत्ता एडिटिंग करायला बसणार होते, म्हटलं त्याच्या आधी आपण एकदा वेलकम ब्लॉग शूट करून बघूयात। घडतं ते तुम्ही पुढे बघालच, पण मी तुम्हाला थोडंसं हिंट देते। तर आज आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये वल्लभनी मस्ती केली, आम्ही सॉफ्टी खाल्ली, ते कसं काय पुढे बघतालच। आणि आज आम्ही हंबाला भेटलो वल्लभच्या भाषेत। आम्ही आज गाईंना खायला चारा द्यायला गेलो होतो, ते पण एक वेगळाच अनुभव होता। बघ तू, वल्लभ आता नवीनच हट्ट करायला शिकलाय। सुरुवातीला काय तर मिल्की बार हातात न सोडेनाच अगदी चुरा झाला होता या मिल्की बारचा। नंतर काय सॉफ्टी, आणि घरी येताना आमच्या सोसायटीचं गार्डन हे रिच्युअल आहेच आहे, त्यामुळे इथे आज तो छान मूडमध्ये होता, त्यामुळे तो खूप वेळ खेळत होता। आम्ही साधारण दुपारी गेलो होतो सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळायला। तिथे वल्लभचे मित्रमैत्रिणी अजिबात नव्हते, त्यामुळे झोक्याला घसरगुंडीला कोणी मागे रांग लावून थांबलं नव्हतं आणि नाही भांडणं होत होती। छान वल्लभ खेळत होता, पण आम्ही आमच्या नित्सा दीदीला मिस करत होतो खूप जास्त। वल्लभ ना बागेत खेळल्यामुळे तो पोटभर खायला शिकलाय आणि इतका दमतो तो गार्डनमध्ये की तो पेंगतोच घरी आल्या आल्या। त्यामुळे घरी आल्याला त्याला खाऊन 2 मिनिटं थोपडलं की तो आरामशीर झोपून जातो। आम्हाला बाग थोडंफार फायद्याचीच आहे। झोका खेळून झाला, आता घसरगुंडी। संध्याकाळी झोपून झाल्यानंतर आम्ही गेलो गाईंना चारा घालायला। त्याची पुढे तुम्ही क्लिप बघालच, पण ती क्लिप खूप छोटी आहे म्हणून मी आधीच सुरुवातीला सांगितलं। नंतर आहे आमच्या वल्लभची मस्ती अनलिमिटेड। आज आजी आली आहे, त्यामुळे आजी बरोबर पण चालू आहे। ऍक्च्युली आजी आणि वल्लभचा एक गेम आहे। छोटं बाळ म्हणलं की तो असा रांगायला लागतो आणि सगळीकडे फिरायला लागतो। आम्हाला पण बघायला खूप मजा येते। त्यानंतर आजी त्याची फायर ऑन द माउंटेन म्हणत होती आणि त्यावर तो गोल गोल फिरत होता। हा त्याचा गेम नंबर 2। हे असे रोज संध्याकाळी काही ना काहीतरी चालू असतं। ह्याच्यामध्ये एक नित्सा दीदी पण असती, पण आज तिला ते अभ्यास होता त्यामुळे ती काही आली नाही। हे दोघंच खेळत होते छान। आज मी वल्लभचं स्लीपिंग शेड्यूल थोडंसं बदलून बघितलं। तो काय करतो, 10 वाजता झोपतो साधारणपणे 1-1.5 तास, आणि नंतर 5-5:30ला झोपतो, तेव्हा पण 1-1.5 तास। पण ह्या दोन्ही टायमिंग्स खूप ऑड आहेत। म्हणजे संध्याकाळी खेळायच्या वेळी तो वल्लभ झोपतो आणि सकाळी नुकतंच सगळं आवरत असतं माझं आणि तेवढ्यात त्याला झोपायचं असतं, आणि तो झोपला की घरी आवाज झालेला चालत नाही। म्हणून मग मी आज काय केलं, त्याला 2 वाजता झोपवलं आणि मग तो 5-5:30 पर्यंत झोपला। हे रुटीन मला तर नक्की आवडलं, पण वल्लभला यूज टू व्हायला अजून वेळ लागतोय। ते कसं यूज टू होईल ते बघायला हवं, पण माझी तरी इच्छा आहे मनापासून की त्यांनी दुपारी 2 ते 5 साधारणपणे झोपावं। म्हणजे मला पण थोडासा वेळ मिळतो काहीतरी शूट करायला, एडिटिंग करायला, आणि त्याला पण आराम मिळतो थोडासा। हे त्याची वल्लभची उशी फेवरेट, तो त्या उशी बरोबर त्याच्यावर झोपतो। त्याला झोप म्हणलं की ती उशी कुठेही असेल तर ते शोधून आणतो आणि त्याच्यावर डोकं ठेवून छान झोपतो। ही आदल्या दिवशीची क्लिप आहे झोंबी डान्सची। आता आई राहिलेल्या पोळीचा मलिदा करत आहे। मलिदा म्हणा किंवा गोड लाडू म्हणा, तर हे राहिलेल्या पोळ्या होत्या, त्या आईने मिक्सरला फिरवून घेतल्या, आणि हा आई वेगळ्या प्रकारचा करते। म्हणजे ते क्रंची पण लागतं आणि गुळही जास्त घालते, त्यामुळे ते हेल्दी पण लागतं। ते कसं आपण पुढे बघूयाच, पण नॉर्मली पद्धत म्हणजे लोक हा जो पोळीचा चुरा आहे तो गॅसवरती परतत नाही, त्यामुळे ती चव वेगळी लागते। आई सुरुवातीला कढईमध्ये गूळ भाजून घेते, म्हणजे गुळाचा पाक करते, आणि मग त्याच्यात जे आपण मिक्सर करून घेतलेलं आहे त्या पोळ्यांचा चुरा तो मग त्याच्यात घालते। ही थोडीफार रेसिपी चिक्कीपासून इन्स्पायर झाली आहे। चिक्की पण लोक अशीच करतात, पण माझी आई कोरेगाव पार्कमधल्या एका शाळेची इंग्लिश मीडियमची प्रिन्सिपल आहे, पण तिला कुकिंग खूप आवडतं। ॲक्च्युली तिच्याकडनंच इन्स्पायर झाले मी हे यूट्यूब चॅनल उघडण्यासाठी। चला आपण रेसिपीकडे वळूया।
तर इथे आपण हा जो मिश्रण आहे ते छान खरपूस भाजून घेऊया. ते पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे. त्यानंतर आपण ह्यात भाजलेले शेंगदाणे, फुटाण्याची डाळ आणि बेदाणे, आणि तुम्हाला हवं असेल तर काजू बदामही तुम्ही घालू शकता, पण ते शिळ्या पोळीचं आहे, उगाचच ते चांगलं लागत नाही म्हणून आम्ही काही घातलं नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. पण ह्याच्यात 1 चमचा तूप घालायचं, म्हणजे ते सगळं मिळून येतं आणि छान लागतं तूप. हे छान भाजत आलं की जरा गॅस हळू करून किंवा बंद करून आई वरतून साखर नुसती घालते थोडीशी. ते दाताखाली लागते ते साखरेचे दाणे, छान लागतं ते खायला. हेच काय ते इनोव्हेटिव्ह असं काहीतरी करत असते माझी आई. मग तुम्ही असंच जरी खाल्लं तरी चालेल, पण मग नाही तर तुम्हाला जर लाडू करायचे असतील तर ते गूळ सेट व्हायच्या आधी तुम्ही ते लाडू वळायला हवेत. आणि थोडीशी वेलदोड्याची पूड पण आईने घातली चवीसाठी. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाडू पण करू शकता, पण तेच गूळ सेट होण्याच्या आधी लाडू करा. गूळ सेट झाला की मग नंतर लाडू करायला त्रास होतो, मग परत ते मिश्रण गरम करा आणि परत लाडू वळा असं होतं. तेव्हा जरा भाजेल हात. किंवा वल्लभ नेहमी नित्सा दीदीला कॉपी करायचा प्रयत्न करतो. हे जेव्हा मला कळालं तेव्हा मी एक युक्तीच केली. वल्लभचे खूप खेळणी असेच पडलेले असतात, पण त्याला त्याची किंमत नसते. तो स्वतःहून कधी घेऊन ते खेळत नाही. त्याला नेहमी नित्सा दीदीचे खेळणी हवे असतात. पण मग मी काय केलं, नित्सा दीदीला वल्लभचे खेळणी खेळायला लावले मुद्दामून, म्हणजे त्या खेळणींची किंमत थोडीफार वाढेल. आणि का कोणास ठाऊक पण माझी ट्रिक वर्क झाली. हे बघताना मला खूप आनंद झाला. त्या सगळ्या बॉल, त्या टेडीज, त्याची किंमत वाढल्यामुळे तोही खेळायला लागला, भांडून तिच्याकडनं घेऊन खेळायला लागला. मला मस्त वाटलं हे बघायला. म्हणूनच म्हण आहे ना ती, की छोटी मुलंच छोट्या मुलांकडनं शिकतात. आमचा व्हिडिओ ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला. आणि जर असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला थोडीशी अजून इंटरेस्ट येतो असं नवीन शूट करायला, नवीन गोष्टी करायला. ही मागे बॅकग्राऊंडला बघतच असाल, ही आहे इवा. मी 5वीत होते तेव्हा हट्ट करून आणली होती ही इवा, आणि त्यानंतर ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे मी हिच्या मांडीवर कित्येक तास बसून रडले, हसले, सगळं ही समजून घेते माझं. मी एकटी असल्यामुळे मला बहीण भाऊ नव्हते. पण मग मी असाच माझी एक मैत्रीण सापडली, हिचं नाव इवा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.